आमच्या गावच्या बारागाड्या एकदम सुरळीत पार पडल्या म्हणून सगळे जल्लोषाने नाचत होते भाऊ। सकाळी आपण ऋषी शेटकडे आलो होतो डायरेक्ट कटिंग करायला, मस्तपैकी कटिंग बिटिंग केलं, फेशियल केलं, मग काय भाऊ त्यानंतर लागलो भाऊ घरी जायला रस्त्याला। नंतर मस्तपैकी घरी आलो तर रामकृष्ण आणि मंडळी मग काय मस्तपैकी कुर्ता बिडता घातला आणि निघालो। पहिले हनुमान मंदिरापाशी आलो, दर्शन घेतलं तर इकडं काठी मिरवणूक कार्यक्रम आधीच सुरू झाला होता भाऊ। सगळे मस्तपैकी काठी नाचवत होते भाऊ। तेवढं तर आपल्याला सुद्धा भांडाऱ्याने भरून टाकलं होतं भाऊ। मानेबाई म्हणे मला काठी नाचवताना ब्लॉग मध्ये घे, मग काय त्याला घेऊन टाकलं भाऊ मस्तपैकी ब्लॉग मध्ये। मग काय पूर्ण गावात काठी मिरवणूक झालेली होती भाऊ। त्यानंतर मागच्या वर्षी नवरदेव म्हणे मला ब्लॉग मध्ये घे, मग काय त्याला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं भाऊ। इकडं मंदिराकडे आलो, इकडे एकदम मोक्कर पाणी उडवायचं काम चालू होतं भाऊ। मग काय आपण पण बोललं झालो होतो। मग त्यानंतर मस्तपैकी घरी आलो, मस्तपैकी नवीन बिवीन कपडे घातले भाऊ। मग डायरेक्ट बारागाड्याकडे आलो, इकडे बारागाड्या त्याला लावलेलं होतं भाऊ। मग काय भाऊ मस्तपैकी इकडे आलो, फोटो बिटो काढले, त्यानंतर सगळं इकडं आरती सुरू झाली भाऊ। मग काय आरती बिरती झाली, त्यानंतर नवरदेवाला आणलं गेलं भाऊ। मग काय नवरदेव आल्यानंतर मस्तपैकी त्याला बजरंगबलीच्या मंदिरात नेलं दर्शन घ्यायला, दर्शन बिर्शन झालं। मग काय बारागाड्या ओढायला सुरुवात झाली भाऊ। इतक्या भयानक बारागाड्या ओढल्या का बस कधी एकदम सुरळीत पार पाडलं भाऊ। याचा आनंद हा नवरदेवाच्या चेहऱ्यावर दिसतच होता भाऊ। सगळे आनंदानेच नाचत होते भाऊ। काही म्हणा पण पुढच्या वर्षीचा बारागाड्या ओढण्याचा मानकरी आपला भाऊ ठरला आणि काठी मिरवणूचा मानकरी हा सौरव ठरला भाऊ। इतके मोकार गर्दी झालेली होती का बस कधी भाऊ। आम्ही सगळे मस्तपैकी मंडळाचे पोरं इकडे वाढायला आलो होतो, मोकार गर्दी झालेली होती। सगळे जेवले बिवले भाऊ, इकडे आपल्या मंडळाचे पोरं बस जेवले होते। त्यानंतर आपण सगळ्यात शेवट बसलो भाऊ मस्तपैकी। मग काय जेवण बिवण झाले, एकदम पोरं निवांत बसलेले होते भाऊ इकडं। मग आपल्या बारागाडीची जत्रा संपन्न